आजचे उडीद बाजारभाव। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या MR सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील। चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, कमेंट, शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है, मेरे को भी हो रहा देखिए। नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला तर मग पाहूया आजचे उडीद बाजारभाव। तुमच्याकडे उडीद काढणी चालू आहे का सोयाबीन काढणी चालू आहे, नक्की कमेंट करून सांगा। सोयाबीनचे बाजारभाव पाहिजे असले कमेंट करून सांगा, तेही आपण व्हिडिओमध्ये समावेश करूया। चला तर मग वेळ न घालवता उडीद बाजारभावाला सुरुवात करूया। बाजार समिती आहे पुणे, आवक आहे 3, कमीत कमी दर आहे 10,000 रुपये, जास्तीत दर आहे 11,000 रुपये, सर्वसाधारण दर आहे 10,500 रुपये। पुणे बाजार समिती भाव कमी झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर आवक आहे 300, कमीत कमी भाव लागलेला आहे 5,500, ते जास्तीत भाव लागलेले 6,102 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले 5,801 रुपये। पुढील बाजार समिती पाहूया। राहुरी वांबोरी आवक आहे 15, कमीत कमी भाव लागलेले आहे 5,000 रुपये, ते जास्तीत भाव लागलेला आहे 6,550 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेला आहे 6,100 रुपये। पुढली बाजार समिती आहे पाचोरा, आवक आहे 10, कमीत कमी भाव लागलेला आहे 6,001 रुपया, ते जास्तीत भाव लागलेला आहे 8,355 रुपये, सर्वसाधारण लागलेले 7,100 रुपये। पुढील बाजार समिती पाहूया। कारंजा आवक आलेली आहे 70, कमीत कमी भाव लागलेले 6,500, ते जास्तीत भाव लागलेला आहे 8,050 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेला आहे 7,355 रुपये। अकोला बाजार समिती आहे पुढील, काळ्यामध्ये आहे, जात काळा आहे, आवक आहे 139, कमीत कमी भाव लागलेला आहे 5,800 रुपये, ते जास्तीत भाव लागले 7,355 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेला आहे 6,985 रुपये। पुढील बाजार समिती पाहूया। धुळे जात आहे काळ्यामध्ये, आवक आहे 139, कमीत कमी भाव लागलेला आहे 4,600, ते जास्तीत भाव लागले 4,600, सर्वसाधारण भाव लागले 4,600। धुळे बाजार समिती कमीत कमी जास्तीत सर्वसाधारण सेम आहे, भाव पण कमीच आहे। जळगाव बाजार समिती आहे, जात आहे काळा, आवक आहे 234, कमीत कमी भाव लागलेले 5,750 रुपये, ते जास्तीत भाव लागलेला आहे 8,000 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले 6,800 रुपये। पुढली बाजार समिती आहे चिखली, जात आहे काळा, आवक आहे 130, कमीत कमी भाव लागलेला आहे 6,150 रुपये, ते जास्तीत भाव लागलेले 7,550 रुपये, सर्वसाधारण भाव लागले 6,850 रुपये। पुढील बाजार समिती आहे वाशिम, जात आहे काळा, आवक आहे 15, कमीत कमी भाव लागले 4,860 रुपये, ते जास्तीत भाव लागलेले 5,700 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले 5,200 रुपये। पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंगा, 2 बाजार समिती आहेत वाशिम अनसिंगा, जात काळा आहे, आवक आहे 15, कमीत कमी भाव लागलेले 5,250 रुपये, ते जास्तीत भाव लागलेला आहे 5,750 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेला आहे 5,400 रुपये। पुढील बाजार समिती आहे पैठण, जात आहे काळा, आवक आहे 2, कमीत कमी भाव लागलेले 5,726 रुपये, ते जास्तीत भाव लागलेले 5,726 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले 5,726 रुपये। बाजार समिती आहे अमळनेर, जात आहे काळा, आवक आहे 30, कमीत कमी भाव लागलेले 4,500 रुपये, ते जास्तीत भाव लागलेले 7,900 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले 7,900 रुपये। पुढील बाजार समिती आहे भोकर, जात आहे काळा, आवक आहे 1,
कमीत कमी भाव लागले 4,505 रुपया. ते जास्तीत जास्त भाव लागले 4,505 रुपया. सर्वसाधारण भाव लागले 4,505 रुपये. बाजार समिती आहे हिंगोली. जात आहे काळा. आवक आहे 8. कमीत कमी भाव लागलेला आहे 6,500 रुपये. 6,600 रुपये. ते जास्तीत जास्त भाव लागले 6,900 रुपये. सर्वसाधारण भाव लागलेला आहे 6,750 रुपये. पुढली बाजार समिती आहे मलकापूर. जात आहे काळा. आवक आहे 10. कमीत कमी भाव लागले 6,700 रुपये. ते जास्तीत जास्त भाव लागलेले 8,400 रुपये. सर्वसाधारण भाव लागलेले 8,000 रुपये. पुढील बाजार समिती आहे शेगाव आणि बोधेगाव. जात आहे काळा. आवक आहे 27. कमीत कमी भाव लागलेला आहे 6,000 रुपये. ते जास्तीत जास्त भाव लागलेले आहे 6,500 रुपये. सर्वसाधारण भाव लागलेले 6,000 रुपये. पुढील बाजार समिती पाहूया आपण. देऊळगाव राजा आहे. जात आहे काळा. आवक आहे 4मध्ये. कमीत कमी भाव लागलेले 4,700 रुपये. सर्वसाधारण भाव लागलेले 5,500 रुपये. सर्वसाधारण भाव लागलेले 5,000 रुपये. बाजार समिती आहे वडूज बाजार समिती. पहिली वेळेस उडदाचं निलावा निघालेला आहे. जात आहे काळ्यामध्ये. आवक आहे 100. कमीत कमी भाव लागलेले 7,000 रुपये. ते जास्तीत जास्त भाव लागलेले 7,200 रुपये. सर्वसाधारण भाव लागलेले 7,100 रुपये. वडूज बाजार समिती 1 नंबर बाजारभाव आहे याचा. निलंगा बाजार समिती आहे. जात आहे काळा. 105 आवक आलेली आहे. कमीत कमी भाव लागलेले 6,000 रुपये. ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे 6,850 रुपये. सर्वसाधारण भाव लागलेले 6,700 रुपये. बाजार समिती पाहूया पुढील. औराद शहाजानी. जात आहे काळामध्ये. आवक आहे 299. कमीत कमी भाव लागलेला आहे 4800. ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे 7,800 रुपये. सर्वसाधारण भाव लागले 6,300 रुपये. बाजार समिती पाहूया मुखेड. जात आहे काळा. आवक आलेले 47. कमीत कमी भाव लागलेले 3,550 रुपये. ते जास्तीत जास्त भाव लागलेले 7,500 रुपये. सर्वसाधारण भाव लागले 6,800 रुपये. पुढील बाजार समिती आहे तुळजापूर. जात आहे काळा. आवक आलेले आहे 95. कमीत कमी भाव लागलेले 6,500 रुपये. ते जास्तीत जास्त भाव लागलेले आहे 7,200 रुपये. सर्वसाधारण भाव लागले 7,000 रुपये. तुळजापूर बाजार समिती भाव स्थिर आहे. कमीही नाही जास्तही नाही. 4 ते 5 दिवस झालं तुळजापूर बाजार समिती दर स्थिर आहे. दुधनी बाजार समिती पाहूया. जात आहे काळामध्ये. आवक आलेली आहे 1,378. दुधनी बाजार समिती हायेस्ट आजची आवक आहे 1,378. पूर्ण बाजार समितीमध्ये दुधनी बाजार समितीची आवक जास्त आहे. 7,000 रुपये कमीत कमी भाव लागलेला आहे त्याला. ते जास्तीत जास्त भाव लागलेले 8,550 रुपये. सर्वसाधारण भाव लागलेला आहे 7,785 रुपये. दुधनी बाजार समिती रेट पण खूप छान आहे. अमरावती बाजार समिती पाहूया. जात आहे लोकलमध्ये. कमीत कमी आवक आलेली आहे 3. कमीत कमी भाव लागलेले 6,500 रुपये. ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे 7,100 रुपये. सर्वसाधारण भाव लागलेले 6,800 रुपये. पुढील बाजार समिती पाहूया. आपले उमरगा आहे. जात आहे लोकलमध्ये. आवक आलेले आहे 46. उमरगा बाजार समिती लो रेट आहे. खूपच घसरला आहे बाजारभाव. उमरगा बाजार समिती 3,000 कमीत कमी आहे भाव. ते जास्तीत जास्त आहे 7,500 रुपये. सर्वसाधारण आहे 6,090 रुपये. पुढील बाजार समिती पाहूया आपण. सोलापूर आहे. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी बाजारपेठ सोलापूर आहे. आवक आहे 639. जात मोगलाईमध्ये आहे ही. 6,200 कमीत कमी भाव लागलेला आहे. 8,020 रुपये जास्तीत जास्त भाव लागलेला आहे. सर्वसाधारण भाव लागले 7,600 रुपये. हे आहेत आजचे उडीद बाजारभाव. मित्रांनो, माझ्या शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपली काय प्रतिक्रिया तेही कमेंट करून सांगा. तुम्हाला काय बाजारभाव लागला हेही कमेंट करून सांगा. तुमची कुठली बाजार समिती आहे हेही कमेंट करून सांगा, जेणेकरून त्याचा आपल्याला या व्हिडिओमध्ये समावेश करता येईल त्या बाजार समितीचा. तुमच्याकडे सोयाबीन काढणी चालू आहे का तेही टाका.
त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया, त्याचाही बाजारभाव पाहूया आपण. जास्तीत जास्त सोयाबीन काढणी चालू असेल तर आपण त्या सोयाबीनचाच बाजारभाव घेऊया. आता उडीद जास्त 80-90% लोकांचं तर उडीद काढणी झालेलंच आहे. त्यामुळे तुमच्याकडे सोयाबीन काढणी चालू असेल तर ते सांगा. सोयाबीनचे हे आपण बाजारभाव पाहूया. नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभावाचे अपडेट मिळत राहील. तुम्हाला रोजचं बाजारभाव माहिती होत राहील. धन्यवाद.